नमस्कार मित्रांनो, मी रोहित दिवे. माझा यूट्यूब चॅनल पाहत आहात. माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे आदिवासी चॅनल. आज आपण जाणार आहे कालमांडवी वॉटरप्रूफ इथे जाणार आहे आपण. आता इथूनच आपण ब्लॉग चालू करणार आहे. हा जाणार आहे कालमांडवी धबधब्याकडे. आपण इकडनं आलो आहे. आता इकडनं आता आपण इकडनं जाणार. हा रस्ता पकडणार आहे. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता आपण बघूया कालमांडवी धबधबा. हा मित्रांनो, आपण इथे साकूरला आलो की इथे दोन रस्ते लागतात. इथे पाठीमागे बघा, हा रस्ता जातो आपले कालमांडवीकडे जातो. हा रस्ता ह्या रस्त्याने न जाता आणि ह्या रस्त्याने जायचं आहे आपल्याला. इकडनं इथं येऊन तुम्ही भटकू शकता. इथं पाटी लावलेली आहे पण त्या पाटीवरती नाव नाही आता दिसत. चला तर आता बघूया. मित्रांनो, आपण इथे पुढे आलो, थोडं पुढे आलो की इथे चार रस्ते लागतात. बघू शकता इथे चार रस्ते लागतात. ही जी पाटी दिसते ते पाटीचे तिथनं जायचं आपल्याला कालमांडवीकडे. हे बघू शकता, एक पाठीमागून माझा एक रस्ता आहे. इकडे काय आहे, हा एक रस्ता आहे. आपल्या ह्या पाटीच्या इथनं जायचं आहे आतमध्ये कालमांडवी धबधब्याकडे. मित्रांनो, फायनली आपण आता इथे येऊन पोहोचलो. आता इथून फक्त आपल्याला खाली उतरायचं आहे आणि तिथे धबधब्याजवळ आपण जाणार. आज सुट्टी असल्यामुळे बघू शकता किती लोक आलेले आहेत. तिथे गाड्या खूप जमलेल्या आहेत. आज सुट्टी आहे त्यामुळे आज खूप आलेले आहेत. आता इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. इथून खाली उतरून जायचं आहे तिथे धबधब्याकडे. चला तर आता बघू.
पाहू शकता तुम्ही इथे बनवलेल्या आहेत, पायऱ्या सुद्धा बनवलेल्या आहेत उतरण्यासाठी. छान प्रकारे आहे केलेल्या. मित्रांनो बघू शकता इथे आपण इथे आलो आहे आणि वरती आहे अजून आहे आणि खाली अजून पोहोचलोही नाही. आता तिथे खाली पोहोचणारच आहोत. क्या करने का है? क्या करना है? मोल लेना है? कैच? मैं मेरे फोन से निकाल रहा हूँ. फोटो कितना है? मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्हाला कसा वाटतंय कमेंट करून मध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. खरंच मित्रांनो आज फायनली आपण इथे येऊन पोहोचलो. होऊ शकता सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा, कारण की पुढचा व्हिडिओ पहिलं तुम्हाला येईल. पुढचा व्हिडिओ चला तर मग पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.